तर ही थेट श्रीनगरची दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आता जवानांसोबत संवाद साधतायत। काही वेळापूर्वी त्यांनी सर्वांना संबोधित देखील केल्याचं आपण ऐकलेलं आहे आणि त्यानंतर आता जवानांसोबत ते संवाद साधतायत, त्यांची विचारपूस करतायत। ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत। श्रीनगरमध्ये ते दाखल झाले। श्रीनगरमधील एका कॅम्पमध्ये त्यांनी संबोधित देखील केलं आणि जवानांसोबत आता संवाद देखील साधतायत। थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा पहिलाच जम्मू काश्मीरचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं ते आता जवानांसोबत संवाद साधतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। ऑपरेशन सिंदूर सक्सेस झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये भारतीय सैन्याचं कौतुक केलं जातंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील जवानांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले होते। त्यानंतर राजनाथ सिंह आता श्रीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। फोटो सेशन देखील त्यांनी या जवानांसोबत केलं। आपल्या भाषणामध्ये आधी त्यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यानंतर आपल्या संबोधनाला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि आता जवानांसोबतचा त्यांचा संवाद आणि फोटो सेशन देखील आपण पाहतोय। तर जम्मू काश्मीरमध्ये राजनाथ सिंह आता पोहोचलेले आहेत। जवानांसोबत ते संवाद साधतायत। भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा बदला घेतला असं महत्त्वाचं विधान देखील त्यांनी काही वेळापूर्वी संबोधनाच्या माध्यमातून बोलताना केलेलं होतं। आणि आता ते जवानांसोबत संवाद साधल्यानंतर एक फोटो सेशन या ठिकाणी पार पडतंय, त्याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झाल्यानंतरचा राजनाथ सिंहांचा हा पहिलाच जम्मू काश्मीरचा अर्थातच श्रीनगरचा दौरा आहे। श्रीनगरच्या कॅम्पवर ते पोहोचले, जवानांना संबोधित केलं आणि त्यानंतर मात्र आता ते जवानांसोबत फोटो सेशन करतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।